आणला का गाना दरी आणि हलावला का नाही की तुला मी परत ना गटुड त्याच्यावर ठुया लावीन गाडीवर येऊन. पैसे कमी पडते आता 500 दिलते की ते बघ इडी मग ते निघतच नाही बाळा गटुड. मी तरी काय करू बाळात कापूस नाही भरलेला. मसाला आहे ह्यातमध्ये बाळा. मसाला कसला आहे बघू बरं आपण. बाबा कसला भारी असते आता इकडं अयो आज तर कसला वास येतोय अगं. त्या धन्यांचा नव्हे कोथिंबीर खाल्ल्या ग कोथिंबीर नीट केल्या ग वास येतोय. नवं धन टाकल्यात ना मैत्रिणीने ते इंदोरी धन. कोथिंबीर आणले ती मम्मी राहते. अरे देवा हे कोथिंबीर जायचोय त्यात असंच बांधून ठेवा लागेल. उघडा ठेवून नाही जमणार. माझा खराब होतो मसाला. खराब नाही होत पण वास त्याचा वास हे होतो ना. चला मित्रांनो आता मी घेते बाळा. त्याची टाकी संपत आली. ये चल हे जगा सगळा मसाला संपला होता. सगळा उद्याच्याला टाकाय मसाला नव्हता. लगेच आला. ओके मध्ये. बाय सगळ्यांना. दाखवा थांबा. हेच आहे ज्वारीचं पीठ. 7 किलोची ऑर्डर आहे ताईसाहेबांची. आत्ता परत एका ताईसाहेबांची 2 किलोची घेतली. आता ही 7 किलो भरते का नाही काय माहिती. 2 पायल्या दिलं तर दळायला. मी म्हणलं ही होईल. ही काय हो का. तरी जिरं ती कॅन्सल केलं ताईसाहेबांचं कारण का उंजा मार्केटचं जिरं माझ्याकडलं सगळं संपलंय मैत्रिणींनो. मग ताईसाहेबांना म्हणलं ज्वारीचं पीठ 2 किलो देतील. मटकीच डाळ पावशेर आणि गावरान मटकी अर्धा किलो. लसूण चटणीला पण गावरान लसूण आहे ना. आता 2-3 दिवसांनी मार्केटला जाणार आहे मी. त्यावेळेस आणला ना मैत्रिणींनो दिन तर ही 2 किलोचं परत ना आलंय पेमेंट. जावा घेऊन तिकडं. हो काही ताईसाहेब जिरं आणि ज्वारीचं पीठ आहे ना तुमच्या दाजींच्या हस्ते भरायचं चाललंय पिठाचा डबा. आता मला तुम्ही म्हणता ना का तू काय करते. मग मला अजून 20-25 ऑर्डर लिहायच्या राहिल्या ते. हो का मी तरी काय ग मैत्रिणीनं शाळेत सुद्धा ग एवढा नसन अभ्यास केला. एवढा अभ्यास करते काय करू. आणि सगळं ओके मध्ये असं सगळं ना जिथली तिथं लिहावं लागतं. या बघा तुम्ही अजून 10-15 पत्त 20 पत्त लिहायचं राहिलं असतं आणि एवढं सगळं पॅकिंग करायचंय. आज आहे रविवार आणि आता वाजल्यात बरोबर 8 आणि उद्या सकाळ आम्हाला जायचंय नाशिकला 4 वाजता. हा मसाला आहे बघू शकता. आणि मसाला पण आणलाय तुम्हाला दाखवलं. सुताक सगळं काढून झालं. नवे ग्लासन ही इथं लावल्यात इथं. हो का दीदी म्हणते मम्मी हे आपलंच घर आहे का ग. होय आहे. कन्फ्यूज झाली दीदी जरा कारण का इथं ग्लास लावले. ही सगळं फरशी आम्ही ना सगळं घासून काढलंय काल. आणि हे नवे डबे इथं लावलेत इथं. हा लाडूची पॅकिंग करायची या केलं असं परत एकदा बघा. देवाला काही कुरिअरला आज गेले नाही त्याच्यामुळं हार घातले नाही तर असंच देवाची पूजा केली. सुताक असल्यामुळं केली नव्हती. आणि घर कसं दिसतंय बघू शकता चकाचक. हाय की तिथं वाटीत आहे तो तिथं वर वाटीत वर हां तिथे. ह्यातमध्ये मटकीची डाळ आणली आहे. आम्ही थोडंच आणतो लय नाही आणत. 5-5, 10-10 किलोनीच आणतो. ती लाडू केल्यामुळे हो का किती फरशी पुसून काढली ना तरी लाडूनी ह्यानी ना हे असलंच होतं. चव अजून पडदं बसवायचं राहिलं तर इथं. कपडे मशीनला लावलेत आणि हा मसाला आहे ना अख्खा भरायचा आहे आता. काय दाजी अजून कपडे धुवायचे राहिले.
4 वाजता जायचं. मग आता गिरण दिवसभर माझे ते खोबरं हे बारीक करायचं चाललं होतं. मला दोन्ही संघच नाही चालत दिस पप्पा. तुझं करू लागतो तू माझे कपडे लावायला. झालं आलं माझ्यावरच. आता ही इरगोळ सगळं पॅकिंग केलंय आम्ही, तरी बी माझ्यावरच येतं फिरून. हळद 1 किलो एका ताईंची आणि दुसऱ्या ताईंची अर्धा किलो हळद भरती का नाही काय माहिती. आता हळकुंड एक सुद्धा राहिलं नाही, हळकुंड फोडाय सुद्धा. हे का सांडगं जेवढं वाळल्यात ना तेवढी पॅकिंग केली राहिलेल्या ताईसाहेबांचं परवा दिवशी. आणि आता ही एवढा मसाला भरून अजून भरायचा आहे. 27-28 किलो मसालाची ऑर्डर आहे पॅकिंगची. मी तरी काय करू. हळद सगळी मिळून आहे ना भरती का नाही काय माहिती. आता हळकुंड सुद्धा नाही फोडायला. जाऊन द्या, जेवढ्यांचं होईन तेवढ्यांचं देता येईल, राहिलेल्यांचं उद्या टाका. आता उद्या तर नाही, परवा दिवशी. उद्या मी जाणार आहे नाशिकला डंका आणायला. बाय सगळ्यांना, शुभरात्री. पीठ तेवढं भरा सगळं.